Switch on your videos, please. Just see. Okay. जर व्हिडिओज ऑन केला नाही तर शिकवायचं कोणाला? शिकायला आलो तर की सब्जेक्ट आहे ऊर्जांचा. एनर्जी एक्सचेंजच नाही झाली तर शिकून कसा फायदा होणार? ओके नाही? यस ऑर नो? येस. सो कसे आहात सगळे? हो. ठीक आहे. मस्त. जेवण झाली सगळ्यांची? एनर्जी आहे ना? की आता झोपायच्या तयारीसाठी आलोत? नाही नाही. नाही. व्हेरी गुड. सो कसे आहात सगळे? मस्त. मस्त? अजून मस्त. एकच व्यक्ती मस्त आहे, बाकीच्यांचं काय? नाही मस्त. मस्त? अजून पुन्हा विचारते मी, अजून? मस्त आहे, छान. मस्त. मस्त. छान. ओके देन विल स्टार्ट. आता ह्याच्या पुढे सगळ्यांनी नावाने जॉईन व्हायचं आहे. ओप्पोचे 2-3 आहेत, विवो. आता तुम्हाला सगळ्यांना DGPATQR कसं ओळखायचं आणि कसं कोणत्या हिशोबाने तुम्हाला आयडेंटिफाय करायचं? हा, जेव्हा शक्तिपात असणार आहे अट्युनमेंट कोणाला द्यायचा? तुमच्या फोनच्या मॉडेलला की तुम्हाला? त्यामुळे उद्यापासून जॉईन होताना नावाने जॉईन व्हायचं सगळ्यांनी. ओके, करूया स्टार्ट. ओके. फाईन. तर पुन्हा एकदा प्रश्न विचारते. हाऊ आर यू? जयश्री कांबळे. येस, हाऊ आर यू? मस्त. ठीक आहे, सगळे आता मस्त बोलले आहेत तर त्या मस्तामध्ये अजून जरा 3 गोष्टी ऍड करूया आपण. एक मंत्र देऊया. नोटबुक आणली सगळ्यांनी? हो आणली. हा, टीमला इन्स्ट्रक्शन दिलेलं लिहू सांगायला हो. की नोटबुक आणि पेन जवळ ठेवायला सांगा, मोकळ्या मनाने यायला सांगा, कारण इथे मोकळ्या मनाने शिकवलं जाणार आहे. कोणतीही गोष्ट हातची राखून दिली जाणार नाही. तर आता तुम्ही ती कशी ऍक्सेप्ट करताय, किती मोकळ्या मनाने करताय, दॅट इज कम्प्लिटली अप टू यू. जबाबदारी कोणाची, माझी की तुमची? घ्यायची कशी, ऊर्जा ऍब्झॉर्ब करायची कशी, शिकायचं कसं, तुमची जबाबदारी. मी माझं पूर्ण 100% देणार आहे. हे पूर्ण 7 दिवसाचा कोर्स, जो फ्री कोर्स आहे ऍक्च्युअली स्पीकिंग. पण खरं तर तू फ्री आहे का, हा आधी प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला. आहे का फ्री? हो. ओके, आपण आता पुढे बघूया हा फ्री आहे की नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. तर मस्तामध्ये 2 गोष्टी कोणत्या ऍड करूया? ह्याच्या पुढे कोणी आपल्याला विचारलं काय रे, कसा आहेस तू, काय चाललंय, कशी आहेस तू, तर काय बोलायचं आपण? मस्त नाही, सुरुवात करायची मी स्वस्थ आहे, मग मी मस्त आहे आणि मी जबरदस्त आहे. तर हे काय जबरदस्त आणि सगळं? स्वस्थ म्हणजे मी, माझं शरीर पूर्ण हेल्दी आहे आणि माझ्या भावना, माझे विचार मस्त आहेत आणि त्यामुळे माझ्या जीवनात येणारे रिझल्ट जबरदस्त असणार आहेत. असं लाईफ पाहिजे आपल्याला की फक्त मस्त मस्त बोलायचंय? लाईफ कसं पाहिजे? प्रत्येक फॅक्टर मध्ये परफेक्ट आणि जबरदस्त जीवन जगायचं आहे, जबरदस्तीचं नाही. मराठी किती चांगली लँग्वेज आहे ना, जबरदस्ती आणि जबरदस्त. परफेक्ट आहे, बरोबर चाललंय की नाही? सो सुरुवात करूया. आता मराठी व्हर्जन सांगितलं, थोडं इंग्लिश व्हर्जन बघूया. 3A आहे. 3A म्हणजे काय? अवेकन, अलाइन अँड देन अचीव. अवेकन म्हणजे जागृत व्हायचं थोडंसं, नंतर अलाइन करायचे, मग ते चक्र असतील, भावना असतील, विचार करायचे. यू नीड टू अलाइन दॅट. गाडीची पण अलाइनमेंट करावी लागते, मग ती सरळ रेषेत चालेल. बरोबर आहे? अलाइनमेंट. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे ते म्हणजे अचीव. त्याच्यानंतर पाहिजे त्या गोष्टी अचीव करू शकतो, पण ती जागृती तरी आली पाहिजे. आपण सगळे झोपलेलो आहोत, कसं काय? आम्ही तर जागृत आहोत. आजचा टॉपिक काय आहे? आज काय टॉपिक सांगितलेलं आपण? कोणी वाचलंय? नाही ना? पण लक्षात नाही. हा, मुद्दामून काही गोष्टी लिहून दिल्या जातात, एक्झॅक्टली डिटेलमध्ये सांगितलं जातं आज काय शिकवलं जाणार आहे सगळं. कोणासाठी? तो आजचा टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. इंट्रोडक्शन आहे रेकीचं वगैरे, ठीक आहे, पण मेन टॉपिक इज युअर सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन.
जोपर्यंत अवचेतन मन काय आहे, कशासाठी इम्पॉर्टन्स त्याचा बघायला पाहिजे. एक पूर्ण सेशन सबकॉन्शियस माइंड वरती, अवचेतन मनावरती आहे म्हणजे काहीतरी स्पेशल आहे त्याच्यात. तर म्हणाल रे की शिकायला आलोय, सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठे शिकताय. पण लेट मी जस्ट टेल यू, या जगातील कोणतीही पॅथी करा, ऑल्टरनेटिव्ह थेरपी करा, कोणत्याही प्रकारची थेरपी घ्या, या सगळ्यांचं मूळ आहे सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे. सबकॉन्शियस माइंड इज द स्ट्रॉंगेस्ट अँड द ग्रेटेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. अशा जर ताकदवर गोष्टीला आपण पकडलं तर सगळ्या फॅक्टर्स मध्ये आपण निघणारच आहोत. म्हणून रेकी शिकायला निघालोय म्हणजे काय करायला निघालो म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा घर बांधायला निघालो, पाया आपल्याला खोदावा लागेल, भक्कम करावा लागेल. बरोबर. तर तो पाया म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड. त्याला जर आपण भक्कम केला नाही, त्याच्यावर जर आपण काम केलं नाही, मग वरच्यावर कोणत्याही पॅथ्या शिका, काहीही थेरपी घ्या किंवा शिका द्या, त्याचा उपयोग होणार नाही. कारण ऍज अ रेकी हिलर आपलं सबकॉन्शियस माइंड क्रिस्टल क्लिअर आणि फोकस असलं पाहिजे. त्यासाठी आजचा दिवस जरा आपली झाडलोट करणार आहोत. काय करणार आहोत? झाडलोट. उद्यापासून शिकूया व्हॉट इज रेकी. ते आज पण मी सांगेल व्हॉट इज रेकी. आजपासून सुरू करू शकतो व्हॉट इज रेकी, पण उपयोग झाला पाहिजे ना त्या गोष्टीचा. इथे समजा फॉग आहे, पूर्ण पडदा आहे, तो पडदा जोपर्यंत बाजूला करत नाहीये तोपर्यंत आपल्याला पिक्चर क्लिअर होणार आहे का? नाही ना. बरोबर आहे. तर आणखी एक गोष्ट सांगितलेली माझ्या टीमला मी इथे लिहायला, की सगळ्यांना सांगायचं आहे की मोकळ्या मनाने याच. पण जेव्हा तुम्ही मोकळ्या मनाने याल आणि 7 दिवसाची कन्सिस्टन्सी इथे दाखवाल, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे मार्ग स्वतः ठरवणार आहात की मला एक्झॅक्टली कोणत्या योग्य मार्गावर जायचं आहे. क्रिस्टल क्लिअर, फोकस्ड, आणि तुमचं आयुष्य 360 डिग्रीने चेंज होणार आहे. आय एम टेलिंग यू, 360 डिग्रीने चेंज होणार आहे. सो शॅल वी स्टार्ट विथ द टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचं स्वागत आहे रेकीच्या 7 डेजच्या कोर्ससाठी, रेकी लेवल 1च्या. मी प्रणाली तुम्हा सर्वांचं वेलकम करत आहे. आधी माझं इंट्रोडक्शन तरी विचारायला पाहिजे की नको, कोणाकडून आपण शिकत आहोत, का म्हणून तुमच्याकडून शिकू आम्ही, हो की नाही. प्रश्न उत्पन्न झाले पाहिजेत म्हणजे आपली बुद्धी तल्लक आहे, आपली बुद्धी काम करते, आपण विचार करतोय. ओव्हर थिंकिंग करायला सांगत नाहीये, पण चांगल्या गोष्टींचा विचार डीपने केला गरजेचा आहे. मगच काय होणार आहे, घुसळण होणार आहे. घुसळण झालं की तूप निघणार. तूप म्हणजे काय? विवेक बुद्धी, सतसत विवेक बुद्धी. परफेक्ट. सो आय एम प्रणाली, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, एंजल थेरपिस्ट, पॅरेंटिंग कोच. अजून पण सगळ्या लिस्ट सांगण्यापेक्षा तुमच्यासाठी आता सध्या आय एम व्हॉट, रेकी प्राईम मास्टर किंवा रेकी ग्रँड मास्टर, कारण की आपण शिकत काय आहोत, रेकी. ठीक आहे. तर पुढे जाताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज मी सगळ्यांना इथे विचारते, तुम्ही सगळे इथे का आलेला आहात? आता जे लोक पडद्याच्या मागे आहेत ना, मी त्यांचं काही करू शकत नाही. हा, आपण इथे का आलो सगळेजण? काय शिकायला आलो? असं झालं टाइमपास करायला? मला वेळ जात नाही, तुमचा वेळ जात नाही, बरोबर. मग आजचा दिवस इंटरॅक्शन असणार आहे. माझे कोणतेही सेशन असे एका साईडने एनर्जी जात नसते. एनर्जी बॅलन्स करण्यासाठी दोन्ही साईडने एनर्जी एक्सचेंज झाला पाहिजे. पण तुला फ्री आहे, एनर्जी एक्सचेंज घ्यायचा कसा मग? बरोबर आहे. एका साईडने एनर्जी फ्लो होणार आहे आणि एनर्जीचा इम्बॅलन्स होणार. बरोबर आहे का? नाही, चांगलं नाही ती गोष्ट. रेकी शिकायला आलोय, ओके. अजून रेकीचं इंट्रोडक्शन बघायला आलोय आज. ह्याच्यामध्ये काय आपल्याला शिकायला मिळणार आहे हे जरा बघायला आलोय. बरोबर आहे का? विंडो शॉपिंग करायला आलो आपण नाही. एक्स्ट्रा तुमचा 1 तास एक्स्ट्रा आलाय कोणाला? नाही. मग कोण म्हणेल की मला माझं शारीरिक स्वास्थ्य सुधारायचं आहे, त्याच्यातून मला त्या कंडिशन मधून बाहेर पडायचं आहे. कोण म्हणेल की आर्थिक प्रगती हवी आहे. कोणाचं असेल की काही निगेटिव्हिटी आहे, तिथून बाहेर पडायचं आहे. मॅनिफेस्टेशनचे स्टडी करायचं असेल, नातेसंबंध सुधारायचे आहेत. कोणत्याही लेवलचं, कोणत्याही फॅक्टरचं काही ना काहीतरी उद्देश आहे की नाही आपला. मानसिक स्वास्थ्य असणार, येस. इमोशनल,
भावना. वर येण्यासाठी. व्हेरी गुड. ओके. तर सगळ्यांसाठी कॉमन आन्सर देऊ मी, आपण कशासाठी आलो इथे. ह्यातला प्रत्येक व्यक्ती माझ्या सकट एकच उद्देश आहे, ते म्हणजे स्टेट ऑफ लाईफ चेंज करणं. स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला आपण प्रत्येक ह्यातला व्यक्ती इथे उपस्थित आहे. आणि जे उपस्थित नाही आहेत ते ग्रुपमध्ये पण ह्याच एका कारणासाठी आलेले आहेत की स्टेट ऑफ लाईफ चेंज करायचे. बरोबर. बरोबर आहे. म्हणजेच काय, आता एका प्रेझेंट स्टेटमध्ये आहोत, तिथून एका डिझायर्ड स्टेट पर्यंत जायचं आहे आपल्याला. बेटरमेंटकडे की डिग्रेडेशनकडे नाही, बेटरमेंटकडे. आणि त्या एका गोष्टीसाठी आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धडपड करत आहोत. की 2 वेळचं खायला मिळण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी फक्त करत आहोत सगळेजण? नाही. इथे उपस्थित पण आहोत, ती ह्यातली एका प्रकारची किंवा एखादी धडपडच आहे. कारण की मला माझी स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे सातत्याने. की आहे तिथे बसून राहायचंय? नाही. बरोबर आहे. हे मी का विचारलं, कारण की आपला उद्देशच माहित नाही ना आतापर्यंत. आपण का उठतोय सकाळी, का धावते मी, का जेवण बनवतोय, का मी ट्रेन पकडतोय, का मी त्या पर्टिक्युलर टाइममध्ये ऑफिसमध्ये पोहोचतोय, का मी बिझनेस करतोय, का माझं सगळं चाललंय आहे. त्यामुळे दिसताना 100 मार्ग दिसतील, कळतच नाही की कोणत्या मार्गावर उतरू मी. बिझनेस करायचा आहे, कोणता माझ्यासाठी योग्य हेच मला माहित नाहीये. मग मी वर्षानुवर्ष त्या पहिल्या पायरीवर उभा आहे आणि मी विचारच करतोय. 50शी आली तरी पण मी विचारच करतोय. आणि मग जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा सगळा पिक्चर डोळ्यासमोर येतो, अरे तेव्हा केलं असतं ना काहीतरी झालं असतं आयुष्यात. मग ती वेळ काय येऊन द्यायची. बरोबर आहे. बरोबर. तर स्टेट ऑफ लाईफ चेंज करण्यासाठी रेखीचा साधन म्हणून उपयोग करणार. रेखी सोप्या भाषेत काय आहे ते मी सांगत आहे. त्यासाठी आपल्याला सबकॉन्शियस माइंडला स्टडी करणं आजच्या दिवसासाठी गरज आहे. रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे जी सर्वत्र अवेलेबल आहे. सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. पाहिजे तेवढी यूज करा, पाहिजे तेवढा त्याचा तुम्ही जागृती करून घ्या, त्या साधनांचा उपयोग करा. पण करायचंय कुठे हे आपल्याला फोकस केव्हा येणार, जेव्हा सबकॉन्शियस माइंड तुमचा क्लिअर असेल. जर ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला मला माझ्या लाईफमध्ये उद्यापासून मी अट्रॅक्ट करणार आहे, त्याचं स्वागत करणार आहे, त्याला इन्कल्केट करणार आहे. बरोबर. साधं गणपती घरामध्ये आलो तर आपण काय करतो, झाड लोट साफसफाई सगळ्या घराची करणार, सजावट करणार आणि गणपतीचं आगमन करणार. मग उद्यापासून ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचं आगमन स्वागत शरीरामध्ये आणि जीवनामध्ये करायचं आहे. तर ह्या घराचं मला झाडलोट नको करायला. केलं पाहिजे. बरोबर. कारण एका वेळेस एका ठिकाणी एकच गोष्ट राहील, एक मडकं आहे ज्याच्यामध्ये सगळी निगेटिव्हिटी भरलेली आहे. ती जोपर्यंत मी रिकामी करत नाही, पॉझिटिव्हिटी कशी भरणार मी त्यामध्ये. देवाकडे जातात हातपाय धुवून जातो. बरोबर आहे. न्यूट्रलाइज होऊन जातो. मग ती तर ब्रह्मांडाची ऊर्जा म्हणजे तो एक स्रोत आहे. एक रेखीचं ना लिहून घ्यायचं की रेखीकडे आपण एक वेळ मागून मागून थकू, पण रेखी देऊन देऊन थकणार नाहीये. कशी थकेल. ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, स्त्रोत येतो, अबंडन्स आहे, त्याच्यामध्ये विपुलता आहे, इन्फिनाइट अमाऊंट मध्ये प्रत्येक गोष्टी आहेत. ती कशाला थकेल आपल्याला देऊन देऊन. आपल्याला मागता येत नाहीये ते खरं. आणि मागणं ही सुद्धा एक काय आहे, कला आहे, टेक्निक आहे. समजते आपण काय बोलतोय आणि आपण कुठे एक्झॅक्टली चाललेलो आहोत. बॅक टू सबकॉन्शियस माइंड. काय म्हटलं आपण, सबकॉन्शियस माइंड हा जगातील सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट गोष्ट आहे. का म्हणून, माझं तर सबकॉन्शियस माइंड चांगलं आहे, माझं कॉन्शियस माइंड चांगल्या पद्धतीने काम करते. फर्स्ट ऑफ ऑल आधी विचार करायला पाहिजे, आपलं जो माइंड आहे त्याचे प्रामुख्याने दोन कॅटेगरी आहेत. किती आहेत? 2. ते म्हणजे चेतन मन आणि अवचेतन मन. कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. मी जरा सगळ्यांना म्यूट करते, कोणाचा तरी आवाज होतो. कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड. त्यातला जो सबकॉन्शियस माइंड आहे त्याची पॉवर किती माहितीये तुम्हाला? 90%. जो 0.1% पण आपण यूज नाही करत. आणि जो यूज करतोय म्हणजेच कॉन्शियस माइंड, त्याची पॉवर 10%. तो रोज यूज करतो, क्षणाक्षणाला यूज करतो. मग चुकीचं करतोय की बरोबर करतोय आपण? कुठेतरी काहीतरी चुकतंय ना.
म्हणून लाईफचे डिसिजन्स प्रॉपर येत नाहीयेत, म्हणून अडथळे येत आहेत, म्हणून कोणत्या ना कोणत्या फॅक्टरमध्ये काहीतरी गुंतागुंत आहे. बरोबर आहे की रॉंग आहे? रॉंग आहे, रॉंग करत आहोत. बरोबर. ओके. तर ह्याचा खरा वापर कोणी केला सबकॉन्शियस माइंडचा सांगा? आपल्या संतांनी, आपल्या महात्म्यांनी. म्हणून एका वेळेस 10 ठिकाणी अवेलेबल असायचे, बसल्या बसल्या अख्खा ब्रह्मांड फिरून यायचे, तारका कुठेत, नक्षत्र कुठेत, बसून सांगायचे. सबकॉन्शियस माइंडचा ट्रेनिंग, रिइम्प्रिंटिंग. हे जर थोडी परमार्थिक भाषा म्हटलं, इंद्रियांचं शमन दमन करा, ऊर्जा ऊर्ध्व गती न्या, इथले एक माणूस नाही टिकणार. पण हे जरी म्हटलं सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करूया, न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, वाव, काहीतरी वेगळं. रेकी हा शब्द वापरला, जपानवरून आलेला आहे, त्यांनी काहीतरी शिकवलं आपल्याला, म्हणून आपण वाव, काहीतरी नवीन आपण शिकतो. ब्रह्मांडीय ऊर्जा सगळीकडे अवेलेबल आहे हे आपल्याला माहित नव्हतं का? लहानपणापासून माहितीये, पण तो दृष्टिकोन माहिती. कोणी दिला नाही, ते शिकावं लागतंय आता पुन्हा आपल्याला. आणि ते माझ्यातच आहे, प्रत्येक अभंगामध्ये लिहिलेलं आहे संतांनी, पण जागृती कशी करायची माहीतच नाहीये. आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला रेकी शिकवतं. कळतंय? ते सगळं आपल्याकडेच आहे, पुन्हा जरा जग फिरून आपल्याकडे परत आलंय आणि ते आपण परत शिकवत आहोत. ओके, इथपर्यंत समजते सगळ्यांना? आता रेकी लेवल 1 चा विचार करायचा म्हटलं तर रेकी लेवल 1 काय आहे नक्की? सो रेकी लेवल 1 ला बोलतात स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज. काय आहे रेकी लेवल 1? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये ऍक्च्युअल टेक्निक्स तेव्हा शिकवल्या जाणार, जेणेकरून स्वतःचं हिलिंग, इतरांचं हिलिंग, फिजिकल, मेंटल, आर्थिक, नात्यासंबंध या सगळ्यांचं हिलिंग आपण करू शकतो. अगदी बाजूला असलेल्या व्यक्तीपासून तर कोणत्याही जगाच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या व्यक्ती किंवा वास्तूला किंवा कोणत्याही वस्तूला आपण हिलिंग देऊ शकतो. ओके, सो दॅट इज द डिफरन्स. आता म्हणाल लेवल 1 म्हणजे एक्झॅक्टली किती लेवल असतात रेकीचे? रेकी मास्टर प्रॅक्टिशनर म्हणजे सर्टिफाईड मास्टर हीलर किंवा रेकीचा सर्टिफाईड मास्टर प्रॅक्टिशनर बनण्यासाठी लेवल 3 पर्यंत शिकावं लागतं. त्यातला आज आपण काय शिकत आहोत? लेवल 1. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये आपली ऊर्जा जास्त ऍक्टिव्हेट होते, तिथे तुम्हाला ऍक्च्युअल टेक्निक शिकवल्या जातात. ओके, ऑब्व्हियसली त्याच्यासाठी एनरोलमेंट, ऍडमिशन वगैरे आहे. पण डिफरन्स कळला पाहिजे की लेवल 1 काय असतं? लेवल 1 म्हणजे आपली तयारी. स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन नाही केलं व्यक्तीने तर समोरच्याचं ऍज अ हिलर म्हणून आपण कसं करू शकतो? आणि स्वतःच्या त्या कोणताही अडथळे आहेत त्याच्यामधून आपण बाहेर कसं स्वतःला काढू शकतो, त्यासाठी आधी तयार व्हावं लागेल. ओके, हो. त्यासाठी रेकी लेवल 1. त्यानंतर मास्टर प्रॅक्टिशनर बनण्यासाठी लेवल 2 आणि लेवल 3 आपण जो कोर्स देतो तो लेवल 2 लेवल 3 एकत्रित असतो. कारण की फक्त 11वी शिकून फायदा आहे का? नाही, अर्धवट होणार ना ते. नाही, 11वी 12वी करावीच लागेल, म्हणून लेवल 2 आणि लेवल 3 एकत्रित कोर्स असतो. ओके, त्याच्यानंतर लेवल 3 झाल्यावरती एक टप्पा झाला म्हणजे आपण काय बनणार? रेकी मास्टर प्रॅक्टिशनर प्रोफेशनली. मग तुम्ही इतरांचं करा, घरातल्यांचं करा, स्वतःचं करा, यू आर फ्री टू डू एव्हरीथिंग. त्याच्यानंतर एक स्टेप येते ते म्हणजे रेकी ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर कोण करतात? सगळ्यांसाठी कंपल्सरी नसतं. ज्यांना रेकी शिकवायची आहे किंवा ज्यांना शक्तिपात द्यायचा आहे ते लोक ग्रँड मास्टर करतात. म्हणजे काय, समजा एखाद्याची BSc झाली आणि पुढे MSc केली, कळलं? सगळेच MSc करतील का? नाही. सगळेच PhD करतील का? नाही. ग्रॅज्युएशन म्हणजे मी को रिलेट करते तुम्हाला समजण्यासाठी. गॉट इट? इथपर्यंत समजले? कारण की खूप जणांचे काल प्रश्न होते लेवल 2 लेवल 3 एक्झॅक्टली काय असतं. हा प्रश्न इथे सॉल्व्ह झाला आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हा 7 दिवसाचा काय सिलेबस असणार आहे. आज आपण बघणार सबकॉन्शियस माइंडचा इम्पॉर्टन्स काय, रेकीचा इंट्रो, प्रिपरेशन काय वगैरे वगैरे. उद्यापासून ऍक्च्युअल रेकीवरती आपण काम करणार. तर डे 2 मध्ये आपण शिकणार आहोत व्हॉट इज रेकी, रेकी काय आहे, रेकी काय नाही, रेकीचे 5 तत्व कोणते, हे आपण रेकीबद्दल बघणार. नेक्स्ट विल बी हिस्ट्री ऑफ रेकी आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. रिग्रेशन नाही, मेडिटेशन. ओके, पास्ट लाईफ मेडिटेशन. त्याच्यानंतर असणार आहे प्रॅक्टिकल. ऑरा म्हणजे काय, ऑराचा इम्पॉर्टन्स काय, ऑराचे प्रॅक्टिकल्स आपण करणार की आपण नेकेड आईजने किंवा आपल्या हातांनी ऑरा कसा सेन्स करू शकतो, स्कॅन कसा करू शकतो, बघू कसा शकतो. नंतर असणार आहे तुमचं अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात.
शक्तिपातानंतर ऍक्टिव्हेशन आणि प्रॅक्टिकल्स आपण करणार, म्हणजे पाण्याची चव बदली करणं आणि अजून काय काय प्रॅक्टिकल्स आहेत, हिलिंग करायची स्वतःची कशी करायची, ते सगळं आपण प्रॅक्टिकल सेशन मध्ये शिकणार आफ्टर युअर अट्युनमेंट म्हणजे शक्तिपातानंतर. नेक्स्ट इज चक्रा. जे 7 प्रमुख चक्र आहेत, चक्र सिस्टीम आहे आपली, त्याचं इन्फॉर्मेशन आणि ते कसे संलग्न आहेत एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाशी. म्हणजेच ते जर आपण स्टडी केलं तर आपण सांगू शकतो की समोरचा माणूस असा नेमका का वागत आहे, असा स्वभाव का असा बनलेला आहे, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपल्याला रुसवा फुगवा राग काय येणार का? नाही येणार. कारणच कळणार हा असा का वागतो. तेव्हा आपण काय बोलू त्याला, भांडण किंवा रुसून बसण्यापेक्षा आपण काय करायचं, ये बाबा तुझं चक्र बॅलन्स करून देते, तुला पण टेन्शन नाही मला पण टेन्शन नाही. किती आपले लाईफ इझी होणार आहेत. रेकी लाईफ इझी करते. अँड लास्ट सेशन विल बी दॅट इज ऑन 7th डे. आपण काय बघणार, जे काही डेली प्रॅक्टिसेस असणार आहेत रेकीच्या त्या बघणार आहे लेवल 2च्या हिशोबाने. नंतर जे सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे लेवल 2 आणि लेवल 3 साठी जो कंबाईंड कोर्स आहे त्याचं एनरोलमेंटचं प्रोसिजर काय असणार आहे, फी स्ट्रक्चर, सिलेबस काय असणार, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण 7th डेला बघणार आहोत. ओके, सो कन्सिस्टंटली 7 दिवस जे टिकतील ते काय जिंकतील. कारण की 7 दिवसानंतर 360 डिग्रीचं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये येणार आहे, ही रेकीची आणि ह्या ब्रह्मांडाची गॅरंटी देऊन मी सांगते. त्यासाठी एक टास्क घ्यायचा. आता जो हा क्लास संपला की स्वतःचा सेल्फी काढायचा. आपला बेस्ट फ्रेंड कोण आपल्याला चेहरा दाखवू शकतो, आपल्याला सगळ्यात जो जास्त चांगला ओळखतो म्हणजे आपला फोन. एक सेल्फी काढायचा आत्ता आणि दुसरा सेल्फी काढायचा 7व्या दिवशी आणि स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन बघायचं. आपला चेहरा, आलेला ग्लो, आलेला हास्य, आतून आलेला समाधान आणि आनंद आपल्या चेहऱ्यावरती दिसणार आहे. चेहरा आरसा आहे असं बोलतात ना. अजून प्रूफ कुठून कोणाकडे मागायचा, हा तुमचा टास्क. बॅक टू सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडला काय इम्पॉर्टन्स दिलं हे बघितलं की 90% ताकद त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे जे आपण यूज नाही करत. हा सबकॉन्शियस माइंड नेमका काय आहे, तर ह्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना आपण काय बोलतो, माझ्याकडे जे काय आलंय सगळं माझ्या कर्माने येते. मग ते सक्सेस असो, फेल्युअर असो किंवा काही असो, कोणत्याही जीवनाच्या पैलूमध्ये कर्माने येतं. म्हणजे काय, असे कर्म लिहून येतात का सेंटेन्सेस, हे कर्म केलं आता हे भोग नाही. त्याचा एक डेटा असतो. कर्मांचा डेटा एन्कोडेड कुठे केला आहे, सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर्ड आहे. आणि तो सबकॉन्शियस माइंड ठरवतो की तुम्ही कसे वागणार आहात, आपले जीन्स काय असणार आहेत, आपले डीएनए काय असणार आहे, ते कोणत्या प्रकारे एक्सप्रेस होतील, आपले ऍक्शन काय असणार आहे. जेव्हा गर्भामध्ये बाळ तयार होत असतं तेव्हा आधी त्याची एनर्जी बॉडी तयार होते. फिजिकल बॉडी डायरेक्ट तयार होत नसते, एनर्जी बॉडी तयार होते, ऑरा तयार होते, त्याच्यानंतर त्याची फिजिकल बॉडी तयार होते. आणि हे कोणत्या हिशोबात तयार होणार, जो डेटा सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे तो डिसाइड करेल. एनर्जी बॉडी. आफ्टर एनर्जी बॉडी कम्स युअर जीन्स, डीएनए कोणतं कॉम्बिनेशन असणार आहे, कोणत्या पद्धतीने एक्सप्रेस होणार, कधी एक्सप्रेस होणार, डॉमिनंट कोण राहणार, रिसेसिव्ह कोण राहणार, ह्या सगळं जे डिरेक्शन दिलं जातं दॅट इज फ्रॉम युअर सबकॉन्शियस माइंड. आणि जसे माझे डीएनए असणार, जसे जीन्स एक्सप्रेस होणार तसं मी वागणार, तशी मी ऍक्शन घेणार, ऍक्शन घेत घेत माझी सवय बनणार आणि सवय करत करत माझा तो काय बनणार, लाईफचा पॅटर्न. आणि लाईफचा पॅटर्न बनला की झालं, माझं आयुष्याची डिझायनिंग मी करून घेतली. आणि हेच जर माझं प्रिंटिंग जे सबकॉन्शियस माइंडचं आहे पॅटर्निंग, ते जर चुकलं तर लाईफ कुठे जाणार. समजतंय, आलो कुठून, सबकॉन्शियस माइंड मधून. मूळ कुठे आहे, सबकॉन्शियस माइंड. त्याला जर रिपेअर केला, त्याची जर इम्प्रिंटिंग केली तर लाईफ इझी होणार आहे की नाही. समजतंय. मग तुम्ही कोणत्याही प्रकारची थेरपी घ्या, रेकी करा, न्यूरो सायन्स करा, त्याच्यानंतर न्यूमरोलॉजी करा, ऍस्ट्रोलॉजी करा, हिप्नोसिस, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, पॅथी पण करा, आयुर्वेदिक असो, सगळे येतो कुठे, सबकॉन्शियस माइंड वरती. हे सगळे एका स्टेजवरती आहे, पण याच्या खाली मूळ तर सबकॉन्शियस माइंड आहे, रेकी मुळावर काम करते. येणारे रिझल्ट काय असतात, लेअर वाईज असतात आणि परमनंट असतात. समजते. सोप्या भाषेत मी तुम्हाला इनडायरेक्टली रेकी काय आहे ते सांगत आहे.
कारण हा कोर्स फक्त रेकीशी रिलेटेड नाहीये. रेकी अँड पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. त्याला जोपर्यंत घेणार नाही मी काही केलं तरी मला रिझल्ट येणार नाही. आला तरी तात्पुरता येणार, कारण की आपल्याला सवय लागली गोळ्या पॉप करायच्या, अँटीबायोटिक खायचं, सप्रेस करायचं दुखणं आणि बसायचं. नाही चालणार ना, किती दिवस करणार. म्हणून रेकी तेव्हा सपोर्ट करते. रेकी हिलरकडे माणसं केव्हा येतात? जेव्हा सगळ्या खिशातले पैसे रिकामे झालेले असतात. हा डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरकडे गेलो, ॲलोपॅथी केली, त्याच्यानंतर होमिओपॅथी केली, त्याच्यानंतर आयुर्वेद केलं. तर बघा काय ते, कारण तुम्ही मुळावर कधी काम केलं नाहीये, तसा दृष्टिकोन कधी कोणी दिला नाहीये आपल्याला. प्रॉब्लेम तो आहे. आज आपण बघायला शिकणार आहोत. त्याच्यासाठी काय करावं लागेल? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करावी लागेल. आणि ही कशी करायची? तर मॅम तुम्ही सगळे तर सांगितलं, प्रॉब्लेम कुठे आहे सगळं सांगितलं. सोल्युशन काय आहे? सोल्युशन इज ट्रेनिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जी लेवल 1 मध्ये करायची. कळतंय? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? आणखी एक प्रश्न, हा जो स्टार्टिंगला विचारलेला, हा लेवल फ्री आहे, हा कोर्स फ्री आहे लेवल 1 चा, आहे का फ्री? बोला. हो आधी सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करा, नाहीतर मी पण असं हो बोलते. आहे. आहे फ्री, पैशाच्या बाबतीत फ्री आहे. करूया असं? हो हो असंच बोलते मी पण. चालेल का Free आहे. सगळ्यांना? श्रावणी, सॅमसंग, अमृता, नाही चारुमती, विवो, नाही असंच बोलूया आपण. चला, रवी मोरे, सॅमसंग, कैलाश, अजून पल्लवी, सुनीता. हा, आणि घ्या आता एनर्जी एक्सचेंज. चालेल का? किती छान वाटतंय. लेवल 1 फ्री आहे, नो डाऊट. पैशाच्या बाबतीत फ्री आहे. सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट केली आपण. सगळ्यात मूल्यवान गोष्ट तुम्ही इथे इन्व्हेस्ट करत आहात, कोणती असेल? व्हॉट डू यू थिंक? कोणती सगळ्यात मूल्यवान गोष्ट आपण इथे इन्व्हेस्ट करत आहोत? टाइम. कोण बोललं टाइम? ओके, टाइम देत आहोत आपण. एनर्जी. एनर्जी देत आहोत. ओके, अजून सगळ्यात मूल्यवान गोष्ट आहे ती टायमाचं चक्र चालू राहणार आहे. बरोबर आहे. फक्त शरीर चेंज करून येतोय आपण. सगळ्यात मूल्यवान गोष्ट आहे. चला पटकन श्वास घ्या सगळ्यांनी, डीप ब्रीथ घ्या, सोडून द्या. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता परत आणा श्वास, आणा परत. सगळ्यात मूल्यवान कोणती गोष्ट आहे? श्वास. श्वास. श्वासोश्वास. एकदा घेतला, गेला तो क्षण गेला. आता परत कसा आणायचा तो श्वास? तो श्वास आहे म्हणून चेतना आहे, म्हणून तर एनर्जी आहे, हार्नेस करू शकतो एनर्जीला. हा टाइमामध्ये पण जगू केव्हा शकतो? जेव्हा श्वास असेल. एखादा माणूस वारला, त्याच्यावरती कितीही ऑक्सिजनने आपण वरील त्याला ऑक्सिजनचं सिलेंडर लावला, काय होणार आहे? काहीच नाही होणार आहे, कारण त्याच्यामध्ये चेतना नाहीये. सो त्याच्या पुढचे 7 दिवस, 7 तास, प्रत्येक क्षण हा श्वास आपण इन्व्हेस्ट करत आहोत आपण सगळे. तर ह्याच्यातून किती प्रमाणात चांगल्या गोष्टी उचलायच्या आणि किती ऍक्शन घ्यायची ते कोणावर डिपेंड आहे? आपल्यावर. म्हणून जबाबदारी आपली आहे. आतापर्यंत दुसऱ्यांवरती ढकललंय ना, तू माझ्या आयुष्यात आला म्हणून असं झालं, माझ्या आई वडिलांनी मला हे शिकवलं नाही म्हणून असं झालंय, मला ही संधी प्राप्त नाही झाली म्हणून असं झालंय. अरे स्वतःवर कधी घ्यायला शिकणार? कर्म आपले आहेत ना, भोगायला ते लोक मदत करतायत. थँक्यू बोला सगळ्यांना. उलटा विचार करायचा, दृष्टिकोन चेंज करा. दॅट इज फोकसिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. कळते? काय आपण एक्झॅक्टली काय शिकणार? आज आपलं काय चाललंय? डागडुजी चालू आहे, साफसफाई चालू आहे. अंघोळ इकडचा प्रत्येक व्यक्ती करत आहोत, पण ह्याची अंघोळ, ह्याची साफसफाई कधी केलीच नाहीये आपण, कधी विचार पण नाही केला त्या दृष्टीने. केलाय? नाही केला. वरची अंघोळ रोज करतो न चुकता. सुगंधित राहतो आपण. सुगंध कुठून आला पाहिजे? विचारातून. सतसत विवेक बुद्धी जागृती. सुगंध लावायची गरज नाही, आपण बाजूने गेलो तरी सुगंध उमटतो पाठीमागे. हो होतो की नाही? नाही केला. नाही केला. दृष्टिकोन कोणी दिला नाहीये. म्हणून काय करावं लागेल? मोस्ट ऑफ द क्लायंट्स काय विचारतात, किंवा स्टुडंट्स असेल, क्लायंट्स असतील, काउन्सिलिंगला केसेस येतात तेव्हा, किंवा हिलिंगला येते, मैम सब कुछ किया, सब मैनिफेस्टेशन का टेक्निक किया, सब किया, ये किया, वो किया, रिजल्ट क्यों नहीं आ रहा है?
रिझल्ट यासाठी येत नाहीये कारण काय माहितीये का, आपण जिकडे जगायला पाहिजे तिकडे जगत नाहीये, जिकडे ऍक्शन घ्यायला पाहिजे तिकडे ऍक्शन घेत नाहीये. 31st आला की काय बोलतो, अरे वर्ष कसं गेलं काय कळलंच नाही, दिवस कसे जातात काय समजतच नाही आजकाल. कसं समजणार, काय कामच नाही केलंय आपण. कारण काय होतं, आपण भूतकाळामध्ये काहीतरी प्रसंग घडलेत, घटना घडल्यात, काहीतरी एक्सपिरियन्सेस आहेत भूतकाळाचे, त्याची भीती आहे मनामध्ये आणि भविष्याच्या प्लॅनिंगची चिंता आहे. आणि या दोन्ही गोष्टीचे धागे दोरे कुठे करून बसलोय आपण, वर्तमानात जिकडे ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि जिकडे ऍक्शन घ्यायला पाहिजे तिकडे आपण ऍक्शन घेत नाहीये, फक्त विचार करतोय. भीती बाळगली नाही तर टेन्शन तरी बाळगले आणि नंतर बोलतो की दिवस कसे जातात काही कळत नाहीये मला आणि मला रिझल्ट मात्र येत नाहीये. कसा येणार आहे? बरोबर चाललोय? कुठे हो. चुकतंय कळतंय, कुठे गॅप्स राहिलेत आपल्या इथे. गॅप्स आयडेंटिफाय करा म्हणजे फिल करता येतील. रेकीच्या साह्याने ते गॅप फिल करायचे. कळलं? माझ्या गुरूंचे बोल आहेत की रेकी ही शिकण्याची कला नाही. कला बोलते मी, अभ्यास टेक्निक वगैरे बोलत नाही. रेकी ही शिकण्याची कला नाही, रेकी ही जगण्याची कला आहे. मोठ्या अक्षरात लिहून घ्यायचं, पाठच झालं पाहिजे. रेकी ही शिकण्याची कला नाही, रेकी ही जगण्याची कला आहे. प्रत्येक क्षणोक्षणी ती मला सांगणार, असं नाही असं वाग, चुकलीस. असं जर सांगणार माझ्या सोबत कोण असेल तर मी कशाला कुठे चुकणार आणि मग कशाला टेन्शन येणार, हो की नाही? आणि समोरचा पण माझ्याशी चुकीचा वागू शकत नाही कारण की आपला ऑरा इतका स्ट्रॉंग असणार. 10 वेळा समोरचा पण विचार करेल. लाईफ इझी होईल की नाही? म्हणजेच काय, वर्तमानात जगा, ऍक्शन घ्या. आणि हे केव्हा करू, अगेन कम्स हिअर, फोकस असेल तरच. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग किंवा रिइम्प्रिंटिंग काय असतं सबकॉन्शियस माइंडचे, वर्षानुवर्ष जन्मोजन्म जो एक फ्रेमिंग बनवलेली आहे ना, की हे असंच असतं, हे असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे, हे असंच आहे, मी अशी आहे, समोरचा असा, हे लाईफ असंच आहे. हे जी फ्रेमिंग केली आहे त्याचा ढाचा जरा तोडावा लागेल आणि चुकीचा प्रिंटला बाहेर काढावा लागेल. सबकॉन्शियस माइंड मध्ये चांगल्या गोष्टींचा पॅटर्नचा प्रिंट टाकावा लागेल. दॅट इज युअर रिइम्प्रिंटिंग ऑफ सबकॉन्शियस माइंड. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग चेंज करावी लागेल जरा. आणि तेव्हा बाकीच्या गोष्टी करता येतील. म्हणजेच काय करायचंय आपल्याला, रेकीचा सिम्पलेस्ट मी तुम्हाला मिनिंग सांगत आहे, ते म्हणजे सबकॉन्शियस माइंडला फोकस ठेवायचा आहे, वर्तमानामध्ये ऍक्शन करायची आहे श्वासासोबत. एनर्जी कोणाची यूज करायची आपल्याला, कोण बोलतंय? एनर्जी कोणाची यूज करायची आहे, ब्रह्मांडाची. आणि टेक्निक कोणत्या वापरायच्या आहेत, रेकीच्या. बस. डिफिकल्ट वाटतंय ना? सोप्या गोष्टी डिफिकल्ट वाटतात कारण आपण कधी ट्रायच नाही करत. रॉकेट सायन्स सांगितलं, काहीतरी फॉर्म्युले दिले की सगळे बसतील करायला. सोप्या गोष्टी काय, हे काय करायचं? अरे तेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संसारामध्ये प्रत्येक जण आहे इकडचा, प्रपंच करतोय, पण ते ऑटोमेशन मध्ये गेलेलं आहे. रोज उठायचंय, जेवायचंय, जेवण बनवायचंय, फ्रीजमध्ये काय आहे ते बघायचंय, ट्रेन पकडायचं, ऑफिसला जायचं, परत यायचं, जेवायचं, झोपायचं. याच्यामध्ये काय आपण एक्स्ट्रा काय करतो? लहानपणापासून तीच प्रोग्रामिंग केली गेली आहे, तुला मोठे होऊन हे बनायचं आणि हे करायचं. पण ज्या गोष्टी मी इथे शिकवते ना, त्या जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक कराव्या लागणार आहेत, म्हणून डिफिकल्ट आहे. बरोबर आहे? हो. आज सगळे बल्ब ऑन करायचे आपण, दृष्टिकोन चेंज करायचा आहे. लहानपणापासून जर ही फिडिंग केली गेली असती की नाही हे असं असं आहे, हे असं बरोबर आहे, तर आतापर्यंत प्रत्येक लहान मुलाचं आयुष्य काहीतरी वेगळं असतं आपल्या वयापर्यंत येईपर्यंत, किंवा आपण पण त्या स्टेट ऑफ लाईफ मध्ये आता नसतो. हे कारणाने या गोष्टी मागे सुटत गेल्या. पण आता आपण काय बोलतो, आपण ह्या जगातील सगळ्यात हुशार प्राणी आहोत, मनुष्य. पदवी कोणी दिली? स्वतः दिली. प्राणी पण बोलतो आणि सगळ्यात हुशार पण बोलतो आपण. पदवी देणारे पण आपणच होतो. पण ह्या हुशार प्राण्याला शिकावं लागतंय की वागायचं कसं, प्रकृतीच्या नियमांचं पालन कसं करायचं. त्या प्राण्यांना गरज नाहीये शिकण्याची, ते क्लासला नाही आलेत, आपण येतो, आपण शिकवतो, आपण शिकतो आणि आपण हुशार. आपल्याला बुद्धीचं वैभव आहे. मग ते बुद्धीचं वैभव कुठे वापरायचं हे आपण का विसरतो? पुन्हा सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करावी लागणार आहे. संतांनी पण केली. जन्माला आले तेव्हा काय सोबत शिकून आलेले का, आता आला माझा अवतार झाला आता मला हे सगळं कार्य करायचं नाही.
त्यांना सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग घ्यावी लागली. त्यांना पण कोण लागले? गुरु लागले, सद्गुरू लागले. ज्यांनी ट्रेनिंग दिली तेव्हा त्यांना ज्ञान झालं, अरे माझा जन्म तर यासाठी झालाय, चला आपण करूया. आपण पण त्यांचे अंश आहेत ना, की आपण काहीतरी वेगळ्या कोणत्या ग्रहावरून आलोय. आपले हातपाय कोणी बांधलेत? बांधलेत ना आपल्या विचारांनी. कारण तसा विचार करायला आपल्याला शिकवलं नाही गेलंय. कुठेतरी थांबलं पाहिजे ही गोष्ट. आपल्या मुलांपासून तरी सुरू करूया, आपल्यापासून तरी सुरू करूया ना. काय हरकत आहे? रेकी लेवल 1 जो आहे ना, हे या प्रवासामधलं पहिलं पाऊल आहे. म्हणजेच काय, एक पाऊल उचलायचं, असा ठेवायचा आहे. सगळ्यात मोठी अडचण हीच आहे, माणूस पहिला पाऊल टाकायलाच कचरतो. 5-5, 6-6 वर्ष त्या स्टार्ट पॉइंटला उभे राहतो आपण. जाऊ की नको, जाऊ की नको, इकडे जाऊ आणि तिकडे जाऊ, बस. पहिलं पाऊल म्हणून महत्वाचं असतं टाकलं. आपण काय बोलतो, अरे देव तर येऊन गेला, मी ओळखलंच नाही देवाला, कदाचित माझ्या नशिबात नसेल. कोण नशीब घडवतं? देव येऊन? की देव येऊन असं बेल वाजवतं, टिंग टॉंग आलो मी दारुगड? देव कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येतो. संधींच्या माध्यमातून असेल, कोणता तरी मार्ग दाखवेल, कोणते तरी संकेत देईल. तेव्हा आपण बोलतो की अरे देव आला माझ्या आयुष्यामध्ये. पण आपलं इथे एवढा फॉग आणि कचरा जमा आहे की तो दिसतच नाही आपल्याला. त्या संध्या येऊन जातात, पण आपण आहे तसेच. आपण काय बोलतो, कर्माने आले ना. ओके ओके, कर्म तर प्रत्येकाला आहे. संतांना पण होतं, देवाला पण चुकलं, कोणाला चुकलं नाहीये, सगळ्यांना होतं. आपल्याला कशाला चुकणार आहे? नाही. पण या देवाने ना सोबत एक काम केलंय, खूप चांगलं काम. फ्री विल पाठवली आहे फक्त मनुष्यासोबत. फ्री विल म्हणजे पुण्याचा साठा घेऊन वापरला आहे. तुझ्या बुद्धीने वापर, जिथे जिथे तुला यूज करावा लागेल. आपण बोलतो पुण्य फळाला आलं, असं पटकन येतं, पण तो कॅच नाही करता आलं तर काय फायदा? पुण्य गेलं वाया आणि साठा संपतो. फ्री विल देऊन पाठवलेलं आहे कर्मासोबत. आता हे कर्म तुझ्या वाट्याला आलंय, पण तुझ्यासोबत मी एक तुला बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे, फ्री विल दिलेली आहे, वापर बाळा ते. आपण नेमकं ते विसरतो. कारण फ्रेमिंग काय झालंय, भोग आलेत, भोगायचेत. अरे पण तो बोलतोय तू एक पाऊल तरी टाक, पुढच्या 10 पावलं टाकायला मी येतो ना. हे ऐकून आहेत आपल्याला? येतं काय ऐकू? कारण आपलं पहिलं पाऊलच कुठे टाकायचं हेच माहित नाहीये, पुढचे 10 पावलांचं कसं ऐकूल आपल्याला? त्यासाठी काय सांगितले सगळ्यांनी? गीता घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, तुकाराम महाराजांची गाथा घ्या, या पूर्ण इंडियामधलं जेवढे ग्रंथ आहेत तेवढं घ्या. काय सांगितलंय? शरणागती. शरणागती घ्यायची म्हणजे लोटांगण घालायचं असतं? नाही. शरणागती घ्यायची म्हणजे त्याच्यावर सोडून चालायचं असं आहे का? ट्रस्ट आहे, विश्वास ठेवायलाच पाहिजे, नो डाऊट. पण ते माझ्यात आहे हे विसरायचं नाहीये. दॅट इज शरणागती. अहंकार तिथे आला पाहिजे नाही. आपण काय बोलतो, अहम पाहिजे, कारण की अहम ब्रह्मास्मी आहे. मोस्ट ऑफ द क्लायंट्स काय बोलतात की सगळ्यांच्या बाबतीत काय होतं की नको असलेल्या घटनाच माझ्यासोबत सारख्या सारख्या का घडतात, ते पण पटापट पटापट. नको असलेले व्यक्तीच माझ्या आजूबाजूला का येतात सारखे सारखे. काही घटनांचा क्रम रिपिटेशन मध्ये आयुष्यामध्ये येतो. का येतो? होतं की नाही होते? पाहिजे त्या गोष्टी घडायला पात्र वेळ घेतात. अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन सगळ्यांचं वर्क का नाही होत? काय लॉजिक आहे याच्यामध्ये? काहीतरी असेल ना कारण, कुठेतरी काहीतरी चुकत असेल की नाही? की असंच आपला देव टाइमपास करतोय? तो ना ब्रह्मांड कंटिन्युअसली तथास्तू बोलतोय आपल्याला. आपण बोलतो घर वास्तू तथास्तू बोलतोय, तर मग ब्रह्मांड तथास्तू बोलत नसेल का? तो पण बोलतोय. आपण मागायला चुकतोय कारण की आपले व्हायब्रेशन चुकत आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी, एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन. काय होतं? सिंपल सिद्धांत आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतो. म्हणजेच कोणता लॉ आहे? जिकडे मी फोकस करेल तिकडे माझी एनर्जी जाईल, तिकडे माझी एनर्जी फ्लो होणार. आणि वेरेवर युअर एनर्जी फ्लोज, दॅट पर्टिक्युलर थिंग विल मल्टिप्लाय. आपण देवाकडे मागतो. काय मागतो देवाकडे? देवा हे दिवस दाखवू नको, देवा ही गोष्ट माझ्या आयुष्यात आणू नकोस. ह्याचा लिटरली जप करतो आपण, जे नको आहे ते. काय नको आहे सतत सांगतो आपण, किंवा सतत इमॅजिन करतो हे नको, हे नको, हे नको. आणि करतो तो करतो, जप करतो तो करतो, पूर्ण फील करून करतो. भीती येते आतून, भीती उत्पन्न करून. एन्झायटी येते, पूर्ण एन्झायटीच्या त्या फॉर्म मध्ये येऊन आपण करतो. म्हणजे काय करतो?
तुम्ही जसं फील करणार तसेच तुमचं बॉडी रिस्पॉन्ड करणार आहे, तुमचे सेल तसे व्हायब्रेट होणार, तेच केमिकल्स, तेच हॉर्मोन्स, पूर्ण बायोकेमिस्ट्री शरीराची तशीच तयार होणार, तेच हॉर्मोन्स आणि केमिकल रिलीज होणार. वन्स इट गेट रिलीज तुमची बॉडी तशीच ऍक्ट करणार, ऑरामध्ये तसेच कंपन आणि व्हायब्रेशन येणार आणि त्याच्याशी संलग्न असलेली गोष्टच तुमच्या बाजूला येणार आहे. हे मेकॅनिझम आहे. नको असलेल्या गोष्टी लगेच अट्रॅक्ट करू शकतो. पण जर एखादी गोष्ट पाहिजे, गाडी पाहिजे फॉर एक्झाम्पल, काय बोलू, मला गाडी पाहिजे. अरे फील करून बोल तुला गाडी पाहिजे, त्याच्याशी तू संलग्न तरी हो. गाडी पाहिजे बाळा, मी तथास्तू बोलतो तुला, पण कोणत्या रंगाची पाहिजे, कोणत्या ब्रँडची पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, पण ते मिळवण्यासाठी तुझ्या अकाउंटमध्ये ते पैसे पाहिजेत, माझे ते तुला मागावे लागतील. कितव्या वर्षी पाहिजेत, कोणत्या महिन्यामध्ये पाहिजे, ह्या प्रश्नांची उत्तर कोणाकडे पाहिजेत, ब्रह्मांडाकडे की आपल्याकडे? आपल्याकडे. म्हणजेच काय, पुन्हा फोकस, क्लॅरिटी. म्हणून मॅनिफेस्टेशन काम करत नाही, किंवा जे पाहिजेत त्या गोष्टी लवकर अचीव नाही होते. नको असलेल्या गोष्टी लगेच ऍक्टिव्ह करू शकतो आपण, कारण की ती पण कला आहे ना. लगेच आपण घाबरणार, लगेच आपण टेन्शन घेणार, व्हायब्रेशन क्रिएट करणार आणि अट्रॅक्ट करणार. पण जी गोष्ट पाहिजे तिला फील नाही करत, कारण की त्याच्याशी कनेक्शनच प्रस्थापित करत नाही आपण. गाडी पाहिजे, जातात गाडीसोबत टेस्ट ड्राईव्ह करून या, सेल्फी काढून या, थोडंसं कनेक्शन तरी दाखवा तिच्यासोबत, म्हणजे ब्रह्मांडाला कळेल की ह्याची ऊर्जा तिथपर्यंत आलेली आहे, लेट्स अट्रॅक्ट दॅट थिंग. म्हणून आपले व्हायब्रेशन रेस करावे लागतील. रेस केलेलं व्हायब्रेशन, गाडीच्या व्हायब्रेशनला रेस केलं तर गाडी अट्रॅक्ट करू ना. सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन कोणतं आहे, ऐश्वर्य, शुद्ध प्रेम. आणि ह्या दोन गोष्टी अचीव करणं खूप मोठी डिफिकल्ट गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टी होऊन जातात. प्युअर प्रेम, एकदम असं प्युअरिटी वालं लव होतं काय अट्रॅक्ट. ऐश्वर्य लगेच होईल. बाकीच्या गोष्टी पटापट पटापट पटापट. ह्याचा विचार नाही करत आहे आपण, का असं होते, काय याच्या पाठचं लॉजिक बोलण्यापेक्षा मेकॅनिझम काय आहे. सो वी नीड टू वर्क ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. समजते मी आज हा टॉपिक का निवडलेला आहे, सबकॉन्शियस माइंड. जोपर्यंत आपण क्लिअरच नाहीये, मी उद्यापासून किती रे की काही बोलली ओरडली, काहीच होणार नाही त्याच. जोपर्यंत मी तयार होत नाही की मला बदलायचंय, मला काहीतरी करावं लागेल, काहीतरी आतून असं इग्नाइट झालं पाहिजे ना, मगच कुठे पाऊल टाकू आपण. नाहीतर हाय तिथे, आता ही मॅम शिकून गेला ठीक आहे, आता दुसरा मॅम बघू, पण आपण पुढे जाणारच नाही, फायदा नाही, टाइम वेस्ट होतोय. किती लेवल 3 ला लोक येतात, ग्रँड मास्टरला लोक येतात ज्यांनी ऑलरेडी ग्रँड मास्टर केलेलं असतो. माझी भाषा थोडी वेगळी वाटू शकते, कारण याच्यामध्ये परमार्थ आहे, सायंटिफिक गोष्टी पण आहेत आणि सगळं आहे. मे बी ते जाणवतं मला जेव्हा नंतर आपण शेअर करतात वगैरे. पण ह्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहे, जोपर्यंत तुम्हाला केमिकल मेकॅनिझम पण कळणार नाही, लॉ पण कळणार नाही, परमार्थ कसा अटॅच आहे हे कळणार नाही, तोपर्यंत आपल्याला शिकून फायदा नाही होणार. म्हणून लेवल 3 करून पण 3 वेळा लोक पुन्हा लेवल 3 करायला येतात तिकडे, आणि लेवल 3 ला लेवल 1 चा प्रश्न विचारतात. प्रश्न पडतो कुठे काय गडबड झाली. जाऊ दे, ते इतरांचा आपण नाही बोलू शकत. पण पहिला मुद्दा हा की मला प्रॉपर व्हायचं आहे, मला क्रिस्टल क्लिअर, मी फोकस्ड पाहिजे, मगच मी आयुष्यामध्ये काहीतरी करू शकणार आहे. ओके, आता ह्याच्यावर सोल्युशन काय, हाऊ टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. 3 गोष्टी आहेत, 3 गोष्टी लिहून घ्यायच्या. ते म्हणजे पहिला आहे अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे कोणतंही पर्टिक्युलर अफर्मेशन, म्हणजे अफर्मेशनचा अर्थ काय, सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण असे शब्द एकत्रित करून बनवलेले वाक्य म्हणजे युअर अफर्मेशन. म्हणजे तिथे मंत्र असतील, प्रार्थना असेल, आपल्या आरत्या असतील, किंवा अफर्मेशन दिलेले जे चार्ट्स असतात ते असं, त्याला बोलतात अफर्मेशन, जे तुमचे शरीराचे व्हायब्रेशन रेस करायला मदत करतील. मंत्र काय करतात, ऍस्ट्रॉलॉजीमध्ये सोल्युशन म्हणून मंत्र देतात आणि बोलतात का 2 दिवस मंत्र वाच झालं तुझं काम. नाही, 6 महिने वाच, वर्षभर कर, या तारखेपर्यंत कर. का, तोपर्यंत तुमचे सेल्युलर लेवलचे व्हायब्रेशन चेंज होणार आहेत. मेकॅनिझम कोण नाही सांगत, काही काहींना माहिती पण असेल, काही काहींना नसेल माहिती, पण सोल्युशन देतात. पण मेकॅनिझम काय आहे सांगणार कोण. नाहीतर सोल्युशन घेऊन येतात लोक, वो 6 महीने बोला था पण मेरे 1 महीना किया, कुछ नहीं फरक पडा. हे पडणारच नाही, तुला 6 महिन्यानंतर व्हायब्रेशन चेंज होणार आहे, हे कोण सांगणार त्या व्यक्तीला. बरोबर चाललोय की कुठे चुकत चाललोय आपण. ओके, सो नेक्स्ट थिंग आहे व्हिज्युअलायझेशन.
मला कोणी विचारलं समजा की स्ट्रॉंगेस्ट टेक्निक कोणती आहे मॅनिफेस्टेशनची किंवा ह्याची अट्रॅक्शनची, व्हिज्युअलायझेशन इज द बेस्ट टेक्निक. कारण जोपर्यंत त्याच्याशी कनेक्शनच नाही आपण करत ते अट्रॅक्ट कसं करणार. गाडी दिसतच नाही, माहितीच नाही कोणती गाडी, पण गाडी पाहिजे बोलत नाही चालणार ना आपल्याला. पटकन सगळ्यांनी ना फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये डोळे बंद करा आणि सफेद हत्ती बघा. स्टॉप. दिसला? प्रयत्न करावा लागला, तो हत्ती इमॅजिन करावा लागला, त्यात सफेद कलर व्हाईट कलर टाकावा लागला, कारण आतापर्यंत सवय होती काळा नाही तर ग्रे हत्ती बघायची. कनेक्शन नाही ना प्रस्थापित करता आलं. आता मी म्हणते सफेद हत्ती बघू नका, तेव्हा प्रयत्नपूर्वक बघू आपण. अरे नाही, मला सफेद हत्ती बघायचंच आहे. कारण काय आहे? कारण समजा आपण जिवंत माणसं सफेद हत्ती बघू नकोस, त्यातलं नको कॅप्चरच नाही करत आहे. सबकॉन्शियस माइंडने काय कॅप्चर केलं? सफेद हत्ती बघ. नको नाही केलं, पण ब्रह्मांडाकडून अपेक्षा करतोय की माझ्या आयुष्यात हे दिवस दाखवू नकोस, त्यातलं नको ऐक जरा तू. मी भले ऐकणार नाही पण तू ऐक. बरोबर आहे? त्यामुळे मागायला काय शिकायला पाहिजे? अफर्मेशन. आपले बोल सांभाळून वापरायला सांगतात. जी गोष्ट नको आहे ती नको बोलू, जी गोष्ट पाहिजे आहे ती बोल. कारण हे बघा, अॅनिमल्सला भाषा आहे की नाही? बर्ड्सच्या भाषा आपण बोलतो, मग ब्रह्मांडाला भाषा नाहीये? त्याला पण भाषा कळते, पण ती व्हायब्रेशनची भाषा कळते. त्याला फक्त कोणती भाषा कळते? व्हायब्रेशन. आणि तेच आपण रेस करायला करत नाही आहोत ना. प्रॉपर व्हायब्रेशन मध्ये आपण आल्याशिवाय अट्रॅक्ट कसं करायचं? कळतंय आपल्याला मूळ कुठून का सुरू झालंय, काय करायचंय आणि मग पुढे जाऊन काय शिकायचंय. आणि मग या सगळे फॅक्टर्स. आता मला सांगा, आपल्याला नेमकं या आयुष्यामध्ये काय पाहिजे? माणूस म्हणून आपल्याला ह्या जन्मामध्ये काय पाहिजे? कशासाठी जन्म झाला, उद्देश वगैरे ते राहू दे. आपल्याला काय पाहिजे? समाधान. 5 गोष्टी पाहिजे. किती? 5. फर्स्ट आहे परमसुख. म्हणजे असं सुख पाहिजे त्याच्या पलीकडे दुसरं कोणतं सुख नाहीये. बरोबर आहे? म्हणजे आपली पुढची हाव संपेल ना, परमसुख मिळालं आता मला. फर्स्ट इज परमसुख. द सेकंड वन इज परमसुख झालं, समाधान. परमसुख आलं तर मग समाधान येऊ आपण, आशा संपतील, अपेक्षा संपतील. परमसुख, समाधान, आरोग्य. थर्ड वन इज आरोग्य. फोर्थ इज कलियुगात राहतो, लक्ष्मी पाहिजे, पैसा पाहिजे, ऐश्वर्य. फोर्थ इज ऐश्वर्य, म्हणजे प्रॉस्पॅरिटी, अबंडन्स, समृद्धी. फक्त पैसा नाही, समृद्धी. अँड द फिफ्थ वन इज हे सगळं मिळाल्यावरती जिवंत लागणार आहे ना, जगायचं कसं, म्हणून दीर्घायुष्य. ह्याच्या पलीकडे कोणत्या गोष्टी पाहिजेत आपल्याला? नाही. आता तरी सुद्धा काही म्हणते मी, मोक्षाचं काय झालं? मोक्ष पाहिजे ना. मोक्ष पण मिळेल, पण त्यासाठी इकडची धाव कमी झाली तर ना. तेव्हा कुठे वेळ मिळेल? हा गोंधळ जरा शांत झाल्यावरती वेळ मिळेल ना. आता मला जरा मोक्षाचं बघू दे, ज्यासाठी जन्माला आलो मी. आपण काय बोललोय? फ्रेमिंग ठेवली, 50 नंतरचा परमार्थ. कोण बोललं? कोणत्या देवाने लिहून पाठवलं वरून? आपणच बोललोय ना. फ्रेमिंग, लिमिटिंग बिलीव्स, प्रिकन्सिव्ह नोशन्स, काही बोला. तसंच केली गेलेली आपलं संगोपन, कंडिशनिंग, व्हॉट एव्हर, त्याच्यामुळे फ्रेमिंग बनलेली आहे, तीच तोडायची आहे. दॅट इज री इम्प्रिंटिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय लागणार? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन. अँड द थर्ड वन इज मेडिटेशन. अरे बापरे, लेवल 2 ला गेलं मेडिटेशन करायला बसवणार का? मेडिटेशन म्हणजे काय वाटतं? काय असेल मेडिटेशन? सोपं आहे. मेडिटेशन म्हणजे काय 10 तास बसायचं नाहीये ध्यान करायला, कारण ध्यानाला बसलो की आपण जग फिरून येतो. व्हॉट यू नीड टू डू? मेडिटेशन मतलब लिव्ह विथ युअर ब्रेथ. एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक म्हणजे तुम्ही मेडिटेट करताय. एखादी गृहिणी जर सुंदर स्वयंपाक बनवते, तेच तिला त्याच्यातच रममाण होते, तेच तिचं चांगलं तिला सुख देत असेल तर ते तिचं मेडिटेशन आहे ना. एखादा पेंटिंग करणारा जो सुंदर चित्र काढत असेल, त्यातच तेच त्याचं सगळं सर्वस्व आहे, तो मेडिटेट करतोय. मग आपल्याला कोणी थांबवलंय? नाही थांबवलं. कामामध्ये पण मेडिटेशन करू शकतो ना आपण. मेडिटेशन म्हणजे काय? 10 तास बसायचंय, देवाचा जप करायचा. तो कोण नाही बोलत असं काहीतरी कर. कळतंय?
म्हणून ह्या 3 गोष्टी ज्याने साध्य केल्या, म्हणजे आपल्याला सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग झाली. मेडिटेशन केल्यावरती आपण काय बोलतो, आजचा दिवस छान गेला, हलकं हलकं वाटलं, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटलं. का? मेडिटेशन मोस्टली केव्हा करतो माणूस? ब्रह्ममुहूर्तावरती किंवा पहाटे उठल्या उठल्या 6च्या आधी. दुपारी वगैरे कोण बसत नाही मेडिटेट करायला. असं का होतं? आणि असं का की ज्या दिवशी आपण मेडिटेशन करू दिवस चांगला गेला आजचा, दुसऱ्या दिवशी नाही केलं तर परत जैसे थई. कारण काय? आपण झोपतो, गाढ झोपेत असतो. म्हणजे काय करतो, आपला जो कॉन्शियस माइंड आता ऍक्टिव्ह आहे ना, सगळ्यांशी बोलतोय, अनालाइज करतोय, ह्याला नावं ठेव, त्याला नावं, हे असं झालं तसं झालं, हा कॉन्शियस माइंड आहे, जो 10% ब्रेन आहे, फिल्टर येतो आपला. पाण्याचे जसे फिल्टर असतात, तो कॉन्शियस माइंड विचारांचा फिल्टर आहे. तो झोपतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा तो पण झोपतो. आणि जेव्हा पहाटे उठतो तेव्हा कोण ऍक्टिव्ह असणार आहे? सबकॉन्शियस माइंड. अल्फा स्टेटवरती समजा गेलो, त्याच्याही पलीकडच्या स्टेटवरती गेलो, ऍक्टिव्ह कोण आहे? सबकॉन्शियस माइंड. आणि मेडिटेशन करताना काय सांगतो आपण? श्वासावर ध्यान केंद्रित करा. म्हणजे श्वासासोबत जगत आहोत. अफर्मेशन देत आहोत. गायडेड मेडिटेशन लावलं तर काहीतरी अफर्मेशन बोललं जाते, किंवा स्वतः जरी बोलत असू तर दॅट इज अफर्मेशन. ते व्हिज्युअलाइज करत आहोत. ते करता करता व्हिज्युअलाइज आणि अफर्मेशन देता देता मेडिटेशन चाललेलं आहे. आणि हे करायचं म्हणजे काय होतं? आणि हे करून झालं, मेडिटेशन झालं, 6च्या 7च्या नंतर जेव्हा आपला कॉन्शियस माइंड उठतो तेव्हा काय करतो, हा जो बॉस आहे सबकॉन्शियस माइंड, याची पॅटर्निंग आपण सकाळी करून ठेवलेली आहे. फॉर्मॅटिंग केली सकाळी. काय केली याची? फॉर्मॅटिंग केली. आणि ह्याने दिवसभर कॉन्शियस माइंडला चालवलं. ऍक्शन त्याने कोणाकडून घेतल्या? सबकॉन्शियस माइंडने ऍक्शन करून घेतल्या कॉन्शियस माइंड कडून. म्हणून दिवस आजचा चांगला गेला. बरोबर आहे? हे त्याच्या पाठचं मेकॅनिझम आहे, लॉजिक आहे. आपल्याला वाटतं ना, मेडिटेशन केलं आजचा दिवस छान गेला, हलकं हलकं वाटलं. हे का हलकं हलकं वाटतंय? का सगळं पॉझिटिव्ह वाटतंय? ऍक्शन तशी करत आहोत ना. म्हणून सबकॉन्शियस माइंड फोकस पाहिजे. रेकीच्या साधनांचा उपयोग करायचे. प्रेझेंटमध्ये आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. आणि ऊर्जा कुठून हार्नेस करायची? ब्रह्मांडाची. सोप्या भाषेत सांगितलं रेकी म्हणजे काय. बाकी रेकीच्या व्याख्या वगैरे असतील, सार्वत्रिक जीवन ऊर्जा, ठीक आहे सार्वत्रिक ना, पण ती वापरायची कशी? त्याच्या साधनांचा वापर या अशा पद्धतीने करायचा. दॅट इज ऍक्च्युअली द रेकी इज. कळतंय? उद्यापासून आपण बघणार आहोत की रेकी ऍक्च्युअल मध्ये काय आहे. रेकी ना काय आहे बघण्यापेक्षा रेकी काय नाहीये हे खूप जाणून घेणं महत्वाचं आहे. उद्या कोणी विचारलं रेकी लेव्हल 1 केली, लेव्हल 2 केली, मास्टर हीलर झाली, एक्झॅक्टली आहे का ही गोष्ट? अरे रेकीमध्ये तर असं असतं, आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. कारण हे बघा, आता हा 1 तास संपेपर्यंत ह्यातला प्रत्येक माणूस बोलणार आहे की आय एम द लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. मला कसं कसं शक्य आहे, माझ्या आयुष्यात असं सगळं चालू आहे, हे दुखतंय ते दुखतंय, किती गोंधळ आहे, किती किऑटिक सिच्युएशन्स आहेत, तुम्हाला काय माहिती? प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. त्यात नवीन काय आहे? इट इज ऑट टू हॅपन. कर्म तर प्रत्येकाने केले आहेत, भोगावं तर लागणारच आहेत, असं आपणच बोलतोय. पण देव नाही बोलला की त्या कर्मा, त्या भोगांमध्ये खितपत बस. बरोबर आहे? म्हणून आपण लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ का आहोत? याचं सगळ्यात महत्वाचं रिझन, रोज सकाळी आपण उठतोय, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उठतोय, जागा होतोय, जिवंत आहोत ना. या पृथ्वीवरून रोज 10 लाखापेक्षा जास्त लोक रोज काय करतात? आज आपला त्याच्यामध्ये नंबर नाही लागलाय. मग मी लकी आहे की नाही? श्वास बाकी आहेत अजून माझे, मी लकी आहेच, त्यात काय प्रश्न आहे? दुसरं रिझन, सकाळी उठल्यावरती आपण काय बोलायला पाहिजे? त्याला ग्रॅटिट्यूड, ग्राउंडिंग आपली. देवा थँक्यू, आतापर्यंत जे काही दिलंस. अर्ध्या सेकंडचा ग्रॅटिट्यूड आहे. लोक 10 तास ग्रॅटिट्यूड काय शिकवतात आणि काय करतात मला माहित नाही. अर्ध्या सेकंड मध्ये बोलू शकतो की देवा आतापर्यंत जे काही दिलंस आणि ह्याच्या पुढे देणार आहेस त्याबद्दल मी आभार व्यक्त करत आहे, थँक्यू सो मच. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना पण थँक्यू बोलायचं का? असेच हेच व्यक्ती माझ्यासोबत काय आले, हा प्रश्न का नाही पडत आपल्याला? पडायला पाहिजे ना. हाच नवरा का आला, हीच आई का भेटली, हेच वडील का भेटले, त्याच्यानंतर हेच अपत्य का झाले, हेच मित्रमैत्रिणी का, हा बॉस का? थँक्यू बोलायचं उद्यापासून त्यांना. आपले भोग भोगण्यासाठी मदत करत आहेत आणि त्यांची भोग भोगण्यासाठी आपण मदत करत आहोत. थँक्यू सो मच. सो सेकंड गोष्ट आहे लकीएस्ट असण्याची, कारण
हे दोन्ही हात जोडले ना थँक्यू बोलायला, ते आहेत शाबूत, धडधाकट ठेवलेत. काय दुखत खुपत असेल थोडंफार, पण या जगामध्ये किती लाखो करोडो लोक आहेत ज्यांना ते पण नाहीये. मी लकी आहेस ना. हो. आय एम द लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ नाव. तिसरी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आपल्या, आपण कशाला आलो, स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे. पण ह्या क्षणाला ज्या कोणत्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये, अवस्था बोलूया, स्थिती बोलूया, किंवा जे काही बोलायचं बोलूया, ज्या कोणत्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये आहोत त्या स्टेट ऑफ लाईफ मध्ये येण्याचं कित्येक लोकांचा फक्त स्वप्न आहे. कोणाच्या नाही कोणाच्या तरी ह्या जगातील एखाद्या तरी व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन मी जगत आहे. तो व्यक्ती स्वप्न बघतोय, अरे असं जीवन भेटलं तर किती मोठी गोष्ट आहे. मी लकी नाही. अशा हजारो लाखो करोडो लोकांच्या स्वप्नातलं जीवन मी जगते. 2 वेळचं जेवायला पण नाही मिळते. तुम्हाला आपल्याला असं वाटतं की सगळं आपल्या सोबतच नाही, कधी बाजूला वाकून नाही बघितले आपण. जेव्हा केसेस हँडल करतो, रोजच्या केसेस किंवा काउन्सिलिंग येईल, हिलिंगच्या केसेस, तेव्हा कळतं की या जगामध्ये काय काय आहे. आपण खूप लकी आहोत, आपल्याला माहित नाहीये फक्त. त्यामुळे ते जाणीव करून घेणं पण मोठी गोष्ट आहे की ह्या लाईफची किती व्हॅल्यू आहे, या श्वासाची किती व्हॅल्यू आहे माझ्या. ऍज अ हिलर म्हणून उतरतो ना, तेव्हा कळतं क्षणाला जेव्हा समोरच्या दुःखामध्ये त्याला एखादा व्यक्ती, समजा डबल सुसाईड केलेली केस येते आणि ती व्यक्ती जर नाचत असेल 10व्या दिवशी, तर अजून काय सुख आहे. एखाद्याचा श्वास चालू ठेवलेला आहे, त्याच्यासाठी माध्यम बनलोय, अजून ब्लेसिंग काय पाहिजे आपल्याला. मग तेव्हा वर्थ कळते आपल्या आयुष्याची आपल्याला, की माध्यम ठरलो एखाद्याचं आयुष्य वाचवण्यासाठी. कळते. म्हणून सबकॉन्शियस माइंडची क्लॅरिटी का पाहिजे एका हिलरसाठी. आपणच इथे गडबडलेलो असतो तर दुसऱ्यांना काय आपण काढणार बाहेर. रेकी तुम्ही कोणासाठी शिका, स्वतःसाठी शिका, घरातल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी शिका, नाही तर प्रोफेशनली करायचं म्हणून शिका. लेवल 3 नंतर सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कारण की तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे प्रॅक्टिशनर हिलर म्हणून. मग ती गोष्ट तुम्ही कोणासाठीही या जगामध्ये वापरा, निसर्गासाठी वापरा, प्लांटसाठी वापरा, आपल्या पेटसाठी वापरा, स्वतःसाठी वापरा, नाहीतर कुटुंबातील व्यक्तीसाठी वापरा किंवा क्लायंटसाठी वापरा. ती ऊर्जा सेमच राहणार आहे. पण त्यासाठी आधी मला तरी तयार व्हावं लागेल ना, त्यासाठी रेकी लेवल 1. लेवल 2 पासून प्रत्येक क्षणाला तुम्हाला शिकवलं जाणार, पहिल्या दिवसापासून टेक्निक. समजते. आता सेशन फ्री का दिला. रेकीमध्ये प्रत्येक क्षणाला आनंदाला स्पर्श करतो आपण. मल्टिप्लिकेशन कशाचं करायचंय, दुःखाचं की आनंदाचं. आनंदाचं करायचंय. त्याचं ना बीजांचं रोपण करते मी आता, कारण ह्याच्यातून तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये 7 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कुठे ना कुठे घडणारच आहे, याची गॅरंटी आहे मला. कळतंय. आपल्याला फक्त ते बीज रोवायचं आहे, सकारात्मकतेचं आणि ब्लेसिंगचं. मल्टिप्लिकेशन होऊन एक बी रोवलं त्यातून हजारो फळं तर येत राहतात ना. असं जर मी एक साथ 100 लोकांच्या आयुष्यामध्ये बीज रोपण केलं, त्यातून येणारे ब्लेसिंग, जी फळं येतील ते मला मल्टिप्लिकेशन मध्ये देणारच आहे. मी का टेन्शन घेऊ. ऍटिट्यूड चेंज करा, दृष्टिकोन चेंज करा. काहीतरी कुठे देऊ तेव्हा तो मल्टिप्लिकेशन मध्ये तथास्तु बोलेल आपल्याला. तिथे आपण हात राखून नाही द्यायचं. मला आता पाहिजे तर मी पटापट सबकॉन्शियस माइंड काय पीपीटी दाखव, झालं संपलं. मी जेवढं सकारात्मकतेने पॉझिटिव्हने देईल तेवढे मला मल्टिप्लिकेशन मिळणारच आहे. मग ते ब्लेसिंग असो, पैसा असो, नाही तर एनर्जी असो. समजते. मग आता ह्याच्या पुढे सातत्याने 7 दिवस कसं टिकायचं याची जबाबदारी कम्प्लिटली तुमच्यावर टाकलेली आहे मी. परफेक्ट. सो आता काय करायचं आहे, 21 दिवसाचा टास्क त्याला मी विसरली तुम्हाला. एक छोटासा टास्क करायचा 21 दिवस. लेवल 2 ला आल्यावरती मी पहिला प्रश्न आज विचारते, केला की नाही. सोपा टास्क आहे. आयुष्यामध्ये असलेल्या कोणत्याही नकारात्मक गोष्टी, कंप्लेंट असतील किंवा ही गोष्ट मला माझ्या आयुष्यात नको आहे, एकदम ट्रिव्हियल गोष्टी, साधी छोटीतली छोटी गोष्ट का असे ना, आज मला नेहमीच उठायला लेट होतो, माझी मेडच येत नाही, अशा छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या मोठ्या शारीरिक असो, मानसिक असो, व्हॉटेवर, त्या सगळ्यांची लिस्ट लिहायची. पेपर घ्यायचा, मस्त यायचा आणि त्याच्यावरती लिस्ट लिहायची आणि रोज तो पेपर फाडून फेकून द्यायचा. असं 21 दिवस करायचं. त्या दिवशी जे काही आपल्याला लिस्ट आठवेल ती लिहायची, फाडून फेकून द्यायची. रँचो काय बोललेला, वरतून सांगावं लागतं ऑल इज वेल. ऍक्शन घ्यावी लागते ना फिजिकली. फाडून फेकून द्यायची पण ऍक्शन करावी लागणार आहे.
लेवल 2 ला आल्यावर जेव्हा मी विचारते तेव्हा लोक सांगतात की येस मॅम 21 दिवस केलं, 15 लिस्ट होत्या, 15 गोष्टींची लिस्ट होती, 10 गोष्टींच्या लिस्ट होत्या, आता ती लिस्ट 1 वर आलेली आहे, 3 वर आलेली आहे. कोणी केली? जो ऍक्शन घेईल त्याला रिझल्ट येणार आहे. नाही घेतली तर पुन्हा लेवल 2 ला मी करायला सांगते. कारण तुम्हाला रिकामं व्हावंच लागणार आहे. कळले? कंप्लेंटला कम्प्लिशन मोड मध्ये टाकून किक आउट आणि पॉझिटिव्हिटीला कमेंट. जेवढं मला सोपंच्या सोपं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. इथे मी कोणती अजून सायंटिफिक लँग्वेज किंवा आजचा मी काही युज केलेलं नाहीये. कारण आपल्याला ते करायचंय, ऍक्शन घ्यायची. उगाच काहीतरी रॉकेट सायन्स सांगून होणार नाहीये. कोणतं सोल्युशन नाही, ते काही सॉल्व्ह करायचं नाहीये आपल्याला, काही सोल्युशन बनवायचे नाहीयेत. आतमध्ये सोल्युशन्स आहेत सगळे केमिकल्स, त्याला फक्त रिलीज करता नाही येते आपल्याला. समजतंय? त्यामुळे फक्त परमार्थ पण शिकवून चालणार नाही, फक्त सायन्स पण शिक. आपल्याला काय करायचं? सतसत विवेक बुद्धी. बुद्धीचे 3 प्रकार असतात. हे एकीचा पार्ट नाही, पण एक्स्ट्रा मी बोलताना समजा बोलून जाते माझ्या प्रत्येक सेशनमध्ये. एक बुद्धी आहे, एक विवेक आहे आणि एक सतसत विवेक बुद्धी आहे. जागरूक कोणाला करायचंय? सतसत विवेक बुद्धी, जी फिल्टर आउट होऊन मुखातून बाहेर येणार आहे तो विवेक, म्हणजे तो विचार. दॅट इज अ सतसत विवेक बुद्धी, जो स्पेशल आहे फक्त ह्युमन्स कडे. आपण फक्त बुद्धी करतो. म्हणून बोलते प्रश्न विचारायचे, म्हणजे त्याची घुसळण होतेच ना जरा, म्हणजे तू पे. फॉल्स प्रॉमिसेस मी इथे करत नाही की उद्यापासून काहीतरी जादूची काडी फिरवली जाणार आहे, उद्यापासून लगेच एक बटन दाबली जाणार आहे, पिक्चर चेंज. कन्सिस्टन्सी, ऍक्शन इज इम्पॉर्टंट. तूप खाल्ल्यावर रूप येत नसतं ना, सातत्याने खावं लागेल तेव्हा रूप येणार आहे. आणि हे रूप केव्हा येतं? जेव्हा समोरचा ब्लेसिंग देतो आपल्याला अगदी मनापासून. लोक मॅम तुम्हाला कसं जमतं सारखं हसायला? अरे क्षणाला ब्लेसिंग्स येतात, फोन्स येतात, मेसेजेस येतात. आपले स्टुडंट्स जेव्हा इम्पॉसिबल केसेस हँडल करतात, खूप क्रिटिकल केसेस हँडल करतात, आणि त्यातून जेव्हा 100% रिझल्ट येतो, मग मी का नाही खुश होणार? माझी छाती तर अशी फुगणारच की वा छान शाबास. हिथून एनर्जी मिळते. एखाद्या कोचला एनर्जी कुठून मिळते? मेडिटेशन करू, ते तर करतो, चला तुम्ही पण करता, आम्ही कोण करू, माझे स्टुडंट पण करतील. मेन एनर्जी कुठून येणार? जेव्हा समोरचा ब्लेसिंग देणार आपल्याला अगदी मनापासून. आणि प्रत्येक क्षणाला जर ती ब्लेसिंग मिळत असेल तर ते, म्हणून तर मी ठामपणे सांगते, मल्टिप्लिकेशन होऊन ती आपल्याकडे येते. कशाला काय टेन्शन आहे? अशी लाईफ जगायची आहे की आपलं आहे तिथे आहे, आता विचार करत आहोत. बाहेर निघायचं, ऑप्शन नाहीये दुसरा, नाहीतर आहे पुढच्या जन्मात पण तेच घेऊन येतोय. आपण काय बोलतो, पुढचा जन्म कोणी बघितला ना, आता जसं करतो ना तसंच होतं. मग बघितलंय. आता जर पुण्य करू किंवा प्रॉपर परफेक्ट ऍक्शन घेऊ तर जसं आपण डिझाईन करायला पाहिजे आयुष्य तसं डिझाईन करू शकू आणि तसं जगू शकू. डिझाईनच नाही केलं आपण आयुष्य की मला ह्या वेळेसला हे पाहिजे, एवढ्या अमाऊंट मध्ये एवढं झालं पाहिजे, ह्या वर्षी हे झालं पाहिजे. डिझाईन करू शकतो ना आपण, पण आपण करत नाहीये डिझाईन. नंतर आपण बोलतो की भविष्य कोणी बघितलंय, पुढचा जन्म कोणी बघितलंय. बघतच नाहीये तर कोणाला बघणार आपण? माझी भाषा थोडी प्रखर पण वाटेल, थोडी कधी कधी सौम्य पण वाटेल, कधी सायंटिफिक पण वाटेल, पण इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत आतमध्ये रुतत नाहीये ना, आपण जागा नाही होत. हे जर मरगळल्यासारखं म्हटलं असतं, सबकॉन्शियस माइंड इज अ रिइम्प्रिंटिंग ऑफ दिस अँड दॅट, काय ऐकलं असतं इथे? मी तुमच्याशी बोलतच नाहीये खरं तर, मी तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी बोलते. शिवाजी महाराज का बनले किंवा स्वराज्य का बनवलं? आपल्याकडे 2 मिनिटं एक्स्ट्रा आहेत म्हणून मी आता शिवाजी महाराज मला आठवले. का? त्यांच्या आईने जर म्हटलं असतं 2-3 महिन्यापूर्वी की आता 3 महिने बाकी आहेत, चला स्वराज्य बनवूया, झालं असतं का? लहानपणापासून ह्याची फॉर्मॅटिंग केली गेली ना. मग ते विविध गुरु असतील, जिजामाता असतील, रामदास स्वामी असतील किंवा तुकाराम महाराज असतील किंवा त्यांच्या सोबत आलेले आणखी काही गुरु असतील, तेव्हा पॉसिबल झालं ना. 24 तास सगळ्यांकडे आहेत. आपल्याला कोणाला जास्त दिले की कमी दिलेत? अंबानीला एक्स्ट्रा दिलेत, शिवाजी महाराजांना एक्स्ट्रा दिलेले. रस्त्यावरती काम करणाऱ्या मजुराकडे पण 24 तासच आहेत, बिझनेसमॅन कडे पण 24 तास आहेत. अचिव्हमेंट वेगळी काय प्रत्येकाची.
कर्म आणि याची फॉर्मॅटिंग चुकीची आहे. ती जरा रिपेअर करूया, मग अचीव का नाही करता येत. म्हणून अवेकन, अलाइन अँड अचीव. हील आणि नंतर काय करायचंय, ट्रान्सफॉर्म आणि मग राईज. हील, ट्रान्सफॉर्म आणि देन यू विल राईज इन युअर व्हॉट एव्हर सिच्युएशन यू आर इन. प्रोसिजर आहे प्रत्येक गोष्टी, डायरेक्ट काय होत नसतं. इथपर्यंत कळलंय. आज मी पीपीटी दाखवली नाहीये, उद्या पीपीटी शो करेल, कारण की पीपीटी मला पीपीटी दाखवत रीड आउट करायला नाही जमत. कारण की हाडाचे आपण कोच आहोत, ट्रेनर नाही. ट्रेनर आणि कोच मध्ये फरक आहे. ट्रेनर म्हणजे सांगेल ही मशीन आहे, इथे बटन दाब, हे झालं काम. कोच काय सांगेल, हे असं नाही, हाताला धरून शिकवेल. जिकडे चुकलास हातावरती फटके मारतो तो कोच. आणि ट्रेनर काय करतो, हे आहे आता हे कर, ही बटन दाब, ही मशीन असं काम करेल, टाटा बाय बाय. म्हणून लेवल 2 मध्ये, लेवल 1 मध्ये जे स्टुडंट्स मला सांगतात की हे आम्ही कधी ऐकलं नव्हतं, हे असं पण असतं. कारण कोचिंग तशी करावी लागते. ट्रेनिंग नाही करायची आपल्याला इथे, कोचिंग करायची. कळते एक्झॅक्टली काय करायचं आहे. सो उद्यापासून आपण शिकणार आहोत रेकी एक्झॅक्टली काय आहे, हाऊ इट वर्क्स आणि त्याचं काय काय इम्पॉर्टन्स आहे. ओके, एनी डाऊट्स नाव. तो ह्याच्यानंतर प्रत्येक क्षणाला आपल्याला काय करायचंय, डाऊट्स नाहीये. ओके, म्हणजे मी खूप उत्कृष्ट शिकवते, सगळंच्या सगळं कळलेलं आहे. हो चालेल. सो विल सी यू टुमॉरो विथ द सेम. माझी एनर्जी सेम राहणार आहे, तुमची एनर्जी आता वाढलेली पाहिजे उद्यापासून. आणि सातत्याने किती कोण येतंय ते मला बघायचं आहे. थँक्यू सो मच मृण्मयी. ओके, सो विल सी यू टुमॉरो विथ द सेम एनर्जी अँड विथ द न्यू टॉपिक. ओके, थँक्यू सो मच. मला ऐकून घेतलं ना एवढ्या वेळ, म्हणून थँक्यू सो मच. ओके देन, थांबूया आता आपण इथे. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, बाय.